मतं दिसत नाही का? अनेक मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघांमधले त्यांनी दुबार मुस्लिम मतदार जे आहेत त्यांची नावं सांगितली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग हे जे सगळे खासदार निवडून आले ते राजीनामा देणार का? सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो। एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही। मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही, त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही। मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही। आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले, तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे हिंदू मतदार आहेत का, मुस्लिम मतदार आहेत का, ख्रिश्चन मतदार आहेत का, जैन मतदार आहेत का, शीख मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये? आशिष शेलारांना हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत? आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच, तो ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहे, ना जैन आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, ना कुठल्या धर्माचा आहे, ना कुठल्या जातीचा आहे। बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, बोगस मतदार दिसला की जे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल। त्यांनी काही आमदारांची नावं सांगितली। रोहित पवार यांच्या मतदारसंघात 5000 मुस्लिम दुबार मतदार आहेत। नाना पटोले यांच्या ज्या साकोलीतून निवडून आले ते 208 मतांनी निवडून आले, तिथे 400हून अधिक मुस्लिम मतदार आहेत, दुबार मतदार आहेत। मग तुम्ही यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात 30,000 दुबार मतदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मग जितेंद्र आव्हाड राजीनामा देतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झाली की आमच्या मताशी आशिष शेलार सहमत झाले। शेवट या सगळ्याचं कन्क्लुजन काय? कोणाच्या मतदारसंघात दुबार आहेत कोणाच्या नाहीत हा विषयच नाहीये। आमचा विषय हा दुबार मतदार आहे। दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होतं। हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता, हा मोर्चा होता निवडणूक आयोगाविरोधात। आणि निवडणूक आयोगाने जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल तर ही चूक निवडणूक आयोगाची आहे। आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे। माझ्याकडे एक उदाहरण आहे, मंगल प्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत, त्या मंगल प्रभात लोढांचा एक एम्प्लॉई आहे, त्याचं नाव आहे प्रभाकर पाटील, बरोबर? आता हे प्रभाकर पाटील यांचा हा फेसबुक प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये ते वर्क्स ॲट लोढा ग्रुप असं म्हणतात, बरोबर? आता ह्या प्रभाकर पाटलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे, त्यांचा बूथ नंबर आहे प्रभाकर पाटलांचा प्रभाकर तुकाराम पाटील, त्यांचा बूथ नंबर आहे 135, न्यू बूथ वाईज सिरियल 802 आणि वॉर्ड क्रमांक 217 इथला। आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोढांसाठी ते इथे पण मतदान करतात। हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगावमध्ये। म्हणजे लोढांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत अशी खूप यादी आहे आमच्याकडे। मी एक उदाहरणार्थ नाव तुम्हाला दिलं, दुसरे आहेत, दुसऱ्यांचं नाव आहे भोईर म्हणून कोणतरी आहेत, राम महादेव भोईर यांचंही 2 ठिकाणी नाव आहे। त्यामुळे लोढांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली। ही 2 उदाहरणं आहेत आणि पुराव्यासकट आहेत।
मग लोढांवर पण गुन्हा दाखल करायचा का? लोढांना जेलमध्ये टाकायचा का? बाकीच्यांचा आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे, मग लोढा मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? पालकमंत्रीपदाचा? याचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे. मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला, त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला. पण मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे. त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत. ही आमची जी मागणी आहे, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का हे आशिष शेलारांनी एकदा सांगावं. कोणाचे आव्हाडांच्या मतदारसंघात असतील ना तर अजून कोणाच्या मतदारसंघात असतील दुबार मतदार आहेत ना, मग ती यादी जी सदोष यादी आहे ती निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. मनसेनं आधी बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, असं करून नंतर त्यांनी हिंदी भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी जैन आणि गुजरातींविरुद्ध आंदोलन केलं. आता भोईर पाटील या हिंदू दलित मतदारांविरुद्ध भूमिका मांडण्याचं हे राज ठाकरे करतायत. या थराला जाऊ नका असं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं. मुळात आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती. आता का गंज लागलाय मला माहित नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल, कारण मंत्रिमंडळात तसं काही त्यांना चांगलं मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, त्यामुळे कदाचित असेल. पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची, त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत, हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलताय? एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण याचं सध्या एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी. मुस्लिम मतदारांवर विशेषतः मुस्लिम दुबार मतदारावर पांघरुण घालण्याची मनसेची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात. कोणी घातलं पांघरुण? तुम्ही यादी बघितलीत का की त्याच्यात मुस्लिम मतदार आहेत का हिंदू मतदार? एकदा यादी येऊन बघा ना. आशिष शेलारांना माझा चॅलेंज आहे, एकदा या यादी तपासा आणि मग तुम्ही बोला पत्रकार परिषद घेऊन. ज्या पद्धतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मनसेला प्रश्न विचारण्यापेक्षा मनसे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे गेली आणि त्यांनी मागणी केली होती अशी भूमिका भाजपनं का घेतली नसावी? मुळात काय आहे, भाजपला मिरच्या का झोंबतात हा आमचा प्रश्न आहे. आम्ही प्रश्न कोणाला विचारला? निवडणूक आयोगाला. काय प्रश्न विचारला की दुबार मतदार आहेत, ही मतदार यादी सदोष आहे, ही निर्दोष करा. जे आम्ही म्हणतो तेच आशिष शेलार म्हणतायत की मतदारांमध्ये दुबार आहेत, त्यांनी त्याचं एक थोडं अजून बायफर्गेशन केलं की हिंदू मतदार मुस्लिम मतदार. आम्ही काय तसं बायफर्गेशन करत नाहीये. आम्ही मतदार दुबार मतदार हे दुबार मतदार आहेत, हिंदू आहेत का मुस्लिम आहेत का जैन आहेत का अजून कोण आहेत याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. दुबार मतदार आहेत हे आशिष शेलार मान्य करतायत ना, मग आमच्या गोष्टीला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे की जोपर्यंत मतदार यादी निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. आणि हा जर पाठिंबा आशिष शेलार देत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप का उत्तर देतं वारंवार या प्रश्नावर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या विजयाच्या मिरच्या झोंबलेल्या महाविकास आघाडीला आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेला त्यांना यश आलं त्यावेळेला त्यांनी दुबार मतदार किंवा मतदानामध्ये केलेली गडबड हे मुद्दे काढले नाही. विधानसभेच्या निवडणुकांनंतर मात्र त्यांनी हे विषय काढायला सुरुवात केली. मुळात असं आहे की लोकसभा आणि विधानसभा यामध्ये जो गॅप होता त्या गॅपमध्ये जी मतदारांची वाढ झाली ती अनैसर्गिकरित्या वाढ झाली, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल मायग्रेशन. ते आर्टिफिशियल मायग्रेशन करून मतदार नोंदवले गेले. आता नवी मुंबईमध्ये जे आयुक्तांच्या घरावर मतदार नोंदवले ते कधी नोंदवले? लोकसभेनंतर नोंदवले. जे सुलभ शौचालयात मतदार नोंदवले ते कधी नोंदवले? लोकसभेनंतर नोंदवले. मग माझा प्रश्न आशिष शेलारांना असा आहे की जर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय तर भाजपला मिरच्या का झोंबतायत याचं पण उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे.
जर एवढ्या मोठे आरोप जर आशिष शेलार करतायत, एवढे दुबार मतदार ते वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघातले दाखवतायत, तर त्यांनी ही यादी पत्रकार परिषद घेऊन दाखवण्यापेक्षा निवडणूक आयोगाला दाखवली. एक्झॅक्टली आमचं म्हणणं तेच आहे की कोणाच्याही मतदारसंघात दुबार असो ती यादी निर्दोष करा आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. ही गोष्ट आशिष शेलारांना मान्य आहे की नाही मान्य आहे एवढं त्यांनी एकदा सांगावं. अजून काही आहे? धन्यवाद. आशिष शेलारांनी सांगितलं प्रत्युत्तर दिलं. मतदार व निवडणूक आयोगाच्या नावाने आमच्या मागण्यात आम्ही प्रत्युत्तर दिलं असा इशारा दिला त्यांनी. कुठलाही आन्सर लावू शकतात.